नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर, इयत्ता 10वी 1980 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आनंदी उत्साही वातावरणामध्ये 45 वर्षांनंतर इयत्ता 10वीला विखुरलेले आणि शिक्षणानिमित्त कामानिमित्त बाहेर गेलेले मित्र सध्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जोडले गेले आणि ग्रुपच्या माध्यमातून एकमेकाशी संपर्क वाढत गेला आणि यातूनच हा स्नेहमेळावा आज या ठिकाणी उत्साहामध्ये संपन्न झाला. श्री चंद्रशेखर विद्यालय म्हटलं शिस्त आणि शैक्षणिक उच्च दर्जा असलेलं हे पूर्वीपासूनचं नामवंत सर्वांच्या अनुभवाचं असणारं हे विद्यालय आणि आज देखील तीच इमारत, तोच परिसर, तेच मैदान असा सर्व त्या ठिकाणचा परिसर पाहून माजी विद्यार्थी भारावून गेले होते. आणि ही इमारत आज देखील जे व्हिडिओ हा पाहत असतील त्यांना पूर्ण शाळेची आणि त्यावेळच्या बालपणाची, त्यावेळच्या वर्गातली, मैदानातली सर्व काही आठवण परत एकदा आपल्या मनामध्ये येत असेल. आणि हे सर्व माझे विद्यार्थी मार्च 1980 माझे विद्यार्थी स्नेहमेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना बाहेर गावाहून आलेले त्या काळातले विद्यार्थी-विद्यार्थिनी जवळपास 60च्या पुढचा वयोगट असणारे हे सर्व माझे विद्यार्थी एकमेकांना ज्यावेळेला प्रथम भेटले असतील किंवा फोनच्या माध्यमातून संपर्क साधत असतील तर त्यांच्या चेहऱ्यावरील किंवा तो एक सर्वांच्या भेटीचा आनंदाचा क्षण एकमेकांनी आपापसामध्ये मोठ्या गप्पा मारून आणि माझे स्नेहमेळाव्याची स्वप्ने रंगवून इथं साजरा करत आहेत. आणि हे श्री चंद्रशेखर विद्यालय, याच विद्यालयामध्ये सर्वजण खेळले, शिक्षण घेतलं, आनंद घेतला आणि शिस्तीचे धडे देखील घेऊन ही सर्व शिदोरी आपल्यासोबत आज देखील त्यांनी घेऊन तोच उत्साह, तोच स्नेह, तेच प्रेम, ते आपापसातले स्नेहबंध, ती संस्कृती हे सर्व या ठिकाणी जपताना आपल्याला इथं पाहावयास मिळतात. हे श्री चंद्रशेखर विद्यालयाचे सध्याचे विद्यमान प्राचार्य पांडुरंग बनसोडे सर आहेत. ते देखील या माझे विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी रविवार असून देखील उपस्थित राहिलेले आहेत. ज्या वेळेला प्रवास करून रविवारी सकाळी हे सर्वजण श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या समोर प्रथम एकमेकांना भेटत होते त्यावेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह खूप मोठा होता. आणि पूर्वीच्या काळच्या आठवणी, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचे किस्से एकमेकांना शेअर करत सर्वजण ह्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचा आनंद देखील घेत होते. आणि या मेळाव्याच्या निमित्ताने लांबून प्रवास करून आलेल्या सर्व माझे विद्यार्थ्यांना आणि स्थानिक विद्यार्थ्यांना यावेळेला वडापाव या नाश्त्याची देखील इथं सर्वांना सकाळी न्याहारी देखील देण्यात आली. आणि उन्हाळ्याचे दिवस असतात आणि सर्वांना रविवारी सुट्टी होती आणि ह्या स्नेहमेळाव्याचा आनंद घेता यावा म्हणूनच हा रविवार दिवस निवडला असावा. आणि उन्हाळा असल्यामुळे सर्वांना थंडगार सरबत देखील सुरुवातीला देण्यात आला. आणि महाराष्ट्राची शान सर्वांच्या डोक्यावरती फेटे बांधून सर्वांचं इथं स्वागत देखील करण्यात आलं. आणि रमत गमत सकाळच्या वडापाव नाश्त्याचा आनंद घेत हे सर्व माजी विद्यार्थी आपापल्या त्या काळातील असणाऱ्या गप्पा किंवा सध्या कुणाचं काय चाललेलं आहे किंवा काहीजण 45 वर्षानंतर प्रथम भेटलेले आहेत किंवा काहीजण जवळ असतील ते एकमेकांना फोनवरती बोलत असतील किंवा एकमेकांची खुशाली विचारत असतील तर ही सर्व आनंदाची बातचीत करताना इथं हे सर्व माझे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत आणि यांचं जंगी हलगी लावून स्वागत देखील केलेलं आहे.
ती शाळेची घंटा, जिने वेळेवर यायला शिकवलं, शिस्त शिकवली, रांगेत उभा राहून प्रार्थना शिकवली, स्वागत देखील या शाळेसमोर सर्वांचं रांगोळी घालून केलेलं होतं. तर हे श्री चंद्रशेखर विद्यालय. पाहूयात आनंद पुढचा. सावधान सावधान, अजिबात हालायचं नाही. थांबा ते देते. शाळेला 5 फेऱ्या मारा. विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाच्या वळीमध्ये बोलायचं आहे. परेड सावधान मागे, परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक
कोल्हापूर, सांगली या भागातून जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं विशेष अभिनंदन आणि आभारही व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व वर्गमित्रांचंही मी स्वागत करतो या ठिकाणी. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या श्री चंद्रशेखर विद्यालयाचे प्राचार्य बनसोडे सरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश गारपाजी अध्यक्ष विनंती केली त्याला माझं पूर्ण अनुभव. आज 45 वर्षानंतर जो आपला वर्ग होता त्या वर्गात आपण एकत्रित आलेलो आहोत. फरक थोडा असा जाणवतो की जे हुशार विद्यार्थी होते ते पुढे असायचे मागे पुढे झालेलं आणि ते स्वाभाविक पण होतं. कारण गणित, विशेष करून गणित आणि इंग्रजीच्या तासाच्या वेळेला जे काही प्रश्न विचारले जायचे सरांकडनं त्यावेळेस फार विद्यार्थ्यांचे हात वर होत होते. त्यामध्ये रवी असेल, डॉक्टर नाळे असतील, इकडं देशपांडे आहेत. म्हणूनच म्हणलं हुशार विद्यार्थी नाही, खोडकर विद्यार्थी पुढे आहे. कालांतराने ते पण हुशार झाले. नाही सर, आम्ही म्हणजे हात वर वगैरे नव्हता, खोडाकडनं नव्हता. आणि अशा परिस्थितीत आमची मात्र फार मुची होत होती. आमचे चेहरे त्यावेळी बघण्यासारखे राहायचे, कारण प्रश्नच समजत नव्हते त्याचं उत्तर काय देणार होता अशी थोडीशी आमची अवस्था. परंतु या शाळेनं, या मातीनं, या नगरीनं जे भरभरून आम्हाला दिलं त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी माझं वय 63-64 आहे. त्या वयात मी आज या ठिकाणी केवळ ह्या माती, ह्या भव्य मित्रांनी दिलेल्या प्रेमामुळे आज तुम्ही दिसतोय. अन्यथा कुठं बरकटत नाव गेली असते आज सांगता येत नाही. असे वर्गमित्र जेव्हा भावाचे भेटले, एकमेकाला सांभाळून घेणारे. मला आठवत आहे 10वीच्या परीक्षेच्या वेळेस रवीची मला मदत झाली होती. कारण सोडून कारण त्यांनी मला पेपर काय जी नंतर की असायचं. तर अशा आज आपण या वातावरणात पूर्ण भारावून गेलेलो आहोत. आज आपल्या ह्या वर्गात बसत असताना आपल्या समोर नक्कीच रेखी सरांचं चित्र उभं राहते. इंग्लिश शिकवत असताना ते चित्र काढून आपल्याला शिकवत होते. देशपांडेबाईंचा आपल्याला नावही माहित आहे. त्यांच्या तासाला कोणीतरी असं मजारी बोललं तर ते उलटा हात ठेवून त्याच्यावर प्रश्न मारत होत्या, हे पण आपल्याला आठवतं. आणि जे गुणी विद्यार्थी होते त्यांचंही कौतुक करणारे या ठिकाणी शिक्षक होते. केवळ आणि केवळ अशा गुरुजनांमुळे आज आपण घडलो. त्याची उतराई होणं कठीण आहे, होऊ शकत नाही. अशा या अतिशय भावपूर्ण वातावरणात आपण इथे एकत्र येत आहोत. मी या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. ते म्हणजे आपल्या भागातील सुप्रसिद्ध डॉक्टर सुधीर पोपळे. त्यांची आई सुद्धा या शाळेत शिक्षिका होत्या. आपण त्यांनाही अनुभवलेला आहे. डॉक्टरांविषयी सांगायचं म्हणजे बरेचदा बोलण्यातनं रोग बरे करणारे डॉक्टर म्हणून त्यांची लक्षात गोड बोलून आणि येणाऱ्या रुग्णांना नेमकं काय लागतं ह्याचं पूर्ण ज्ञान असणारा व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुधीर पोपळे. आज
या भागामध्ये डॉक्टरांबरोबर आपल्या वर्गातले सुद्धा डॉक्टर विजय झाले हे आपले वर्ग मित्र, परंतु त्यांची पण ख्याती या परिसरात आहे. आज तिकडे येताना ते म्हणत होते की मला वेळेत येणं शक्य आहे का नाही. 4:30 त्यांना एका पेशंटचा फोन आला आणि डिलिव्हरीची केस असल्यामुळे त्यांचा नाविलाज होता, परंतु तुम्हाला काही धागा बांधलेला आहे त्या धाग्यानं ते काम केलं आणि ती प्रसूती सुलभ झाली आणि ते लवकरात पिढीत आलेले आहे. याबरोबरच आपण अनुभवलेच नाही आहे, परंतु प्राध्यापक बनसोडे सरांनी आपल्या काळात ते नव्हते, परंतु त्याच्यानंतर आपल्यानंतर त्यांनी इथे येऊन आज खडतर परिश्रमातून त्यांनी हे पद आज इथं मिळवलेलं आहे आणि नावलौकिक असल्या शाळेचे जे आज प्राचार्य आहेत त्याचाही आम्हाला अभिमान आहे. यानंतर मी प्राध्यापक बनसोडे सरांना विनंती करतो की त्यांनी हजेरी द्यावी. त्यामध्ये दत्तात्रय कांबळे, उदय बेंद्रे, रवींद्र ढेकळे, श्रीपाद देशमुख, अंबादास कोरखे, विलास मगर, अनंता ठोकळे आणि पोपट इंदरकर त्याचं 5-6 दिवसापूर्वीच देहावसन झालं आहे. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणारे डॉक्टर सुधीर पोपळे आणि आपल्या शालेय शिक्षिका सुचेता पोपळे यांचे या देहावसन झालेलं आहे. या सर्वांच्या आत्म्यास स्थिर शांती लावू हे मी परमेश्वराची मी प्रार्थना करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण 1-2 मिनिटं श्रीराम. यानंतर विनंती प्राध्यापक बनसोडे सर त्यांनी आमची हजेरी घ्यावी. आकाशे मधुमती नातवंड इंग्लिश मिडियमला आहे. असू दे, नातवंडाचं काही बैरागी उषा आपापसात बोलू नका, छडी बसेल. स्वतः येईल. बेंबळकर मनीषा, गाडीची ज्योती, देशपांडे, नीलाक्षी, जोशी सीमा, कुलकर्णी राजश्री, कुलकर्णी सुलभा, कुलकर्णी सुवर्णा, चला या कुलकर्णी सुवर्णा, ठीक आहे. त्याचा व्हिडिओ घरी राहणार आहे, लक्षात ठेवा. कुलकर्णी विजया, आवाज आला घरात सोडून मसवडे द्रौपदी, किती
पाटील अश्वमती हा हां पाठक शैलजा सहस्त्रबुद्धे रजनी समोर बघा. विभूती रोहिणी कबड्डीचा आवाज पोहोचला. डहाळे विजय देशपांडे श्रीनिवास दीक्षित शशिकांत पोलीस दीक्षित वासुदेव दाहिंजे विनायक रवींद्र गरुड जाधव अशोक जोशी बाळू काळे देवीदास येसकर तुम्हीच आहे का? वडापाव खाल्ला नाही मग लोखंडे मारुती येस सर समोर भा. मिस्टर रमेश आबा मोरे शहाजी बुवा पाटील महादेव वर्गाच्या बाहेर कोणी जायचं नाही. राजा हजर पण केले. पवार साहेब समोर. पोखरे हरी राजपूत गणेश आनंद पोटात माझ्या तो आनंदाचा आहे. संजय दीक्षित हेमंत दोन वडापाव 3 वडापाव खाल्ल्याने हजर
डॉक्टर असताना एवढं धाडस करेल का खायचं? वेलणकर मोहन. इथंच बसायचा. समोर पहा. तांबारे कुमार. सर समोर. एक ड्रायव्हर व आदर्श कोण राहिले का बघा, कोण राहिले का? बँक राहिले, बँक बँक. शाळेत आलाय का रानात आलाय? हो सर, आम्हाला जाण्यापासून उभा करा की एकदा. हाजरी आपली झालेली आहे. या कार्यक्रमाला जवळजवळ 90% उपस्थिती आहे. अतिशय आपण उत्साहाने या प्रतिसाद दिल्याचा हा परिणाम आहे. मेळाव्याच्या आपल्या दुसऱ्या वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज इथं महिला पण म्हणजे आपल्या ताई पण उपस्थित आहे. आपली 16-17 उपस्थिती असेल त्याची 15-16 आहे. म्हणजे बरोबर 33% पुढे त्यांनी बदल मांडलेले आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. मी यानंतर जी विनंती करतो प्रास्ताविक करण्याची आपले वर्गमित्र रवींद्र करून कार्यक्रमाचे अध्यक्ष गजबडे सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर फुकले, आपले ग्रुप ॲडमिन अशोक शिंपे, विजय ढमाळे आणि सर्व सुवर्णवर्ष 1980चे माझे वर्गमित्र वर्गवाईचे. प्रकाशनाथच्या सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी एवढ्या संख्येने नव्हतो, पण आपण पुण्यामध्ये बरेच जण भेटलो. त्यावेळी फार शॉर्ट नोटीसनं आपण तो मेळावा घेतला होता आणि सारखा माझा इथले जे आपले संयोजक मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क होता आणि त्याप्रमाणे खरोखर आता प्रकाश म्हटलं जसं कौतुकाची गोष्ट आहे की 35-36 लोक आपण एका वर्गातले, जी एवढी पटवा झाली मला वाटतं 10वीच नव्हती, पण ती आता आहे. चांगली गोष्ट आहे. शाळेबद्दल बोलायचं झालं तर ज्या शाळेमध्ये आपल्याला अकॅडमिक शिक्षणाबरोबरच मूल्यांचं शिक्षण जे मिळालं, जे संस्कार आपल्यावर झाले. कारण आता आपण बघतोय की शाळांमध्ये मूल्य शिक्षण हा विषय आहे, पण आपल्याला असा विषय नसताना सुद्धा बाळकडून अशा पद्धतीने दिलं गेलं त्यावेळेचे शिक्षक त्यांच्याप्रती आपला आदर राखायचा. पण फक्त शैक्षणिकच नाही तर बाकीच्या कोणत्याही क्षेत्रात आपण जर गेलो तर या शाळेचं नाव निश्चितपणे सारखं समोर येतं आणि आपल्याला घ्यावंसं वाटतं. त्याचं उत्तम उदाहरण सांगतो. 1980 साली आपली 10वी झाली, SSC झाली. 1980 ते 85 कॉलेजमध्ये कोल्हापूरला मी होतो. त्यावेळी ग्रॅज्युएशनला निकष नव्हता बँकांच्या परीक्षेसाठी. 10वी-12वीच्या मार्कवर घेतलं जायचं, परीक्षा व्हायची. स्टेट बँकेच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आधी नॅशनल बँकेच्या परीक्षेत पास झालो, सिंडिकेट बँकेत 2 महिने कराडला काम केलं, तोपर्यंत स्टेट बँकेचा रिझल्ट आला. आणि मग स्टेट बँकेच्या इंटरव्ह्यूला गेला असताना म्हणजे मला कल्पना पण नव्हती की आपल्या शाळेचं अशा पद्धतीनं नाव घेतलं जाईल. 3 जण पॅनलमध्ये होते, त्यातले एक मराठी टिपिकल पुण्यातले होते. त्यांनी माझी मार्कशीट बघितली 10वीची आणि म्हणले, अरे वा, तुम्ही पाटणकर सरांचे विद्यार्थी. कारण पाटणकर सरांचं त्यावर सही होती. म्हटलं हो. आता मला पोटात गोळा असा आला की पाटणकर सरांचे विद्यार्थी म्हणून आपल्याला सॉफ्ट कॉर्नर मिळणार आहे का आपल्याकडनं आणखीन काहीतरी काढ घेतलं. नो डाऊट त्याच पद्धतीने त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारले की मी स्टेट बँकेच्या इंटरव्ह्यू आलोय का कुठल्या तरी कीर्तनकारच्या इंटरव्ह्यू आलोय. अशा पद्धतीने सगळे कोल्हापुरातले धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टींबद्दल प्रश्न विचारले. पण निश्चितपणे सांगतो की पाटणकर सर
किंवा आपल्याबरोबर आपल्याला ज्यांनी शिकवलं, म्हणजे अगदी 1ली पासून 10वी पर्यंत, म्हणजे मला चांगलं आठवतं आम्ही 67 साली श्रीपुरात आलो, त्यावेळी सुरुवात आपली झाली ती एंडसेवाईच्या मॉन्टेसरीपासून. 2 वर्ष मी मॉन्टेसरीत गेल्यानंतर इथं मी 1लीत बसलो नाही, 1लीच्या परीक्षेला डायरेक्ट बसवलं गेलं आणि 2रीत गेलो. म्हणजे मला सांगायचं हेतू काय की श्रीपूरची माती जसं प्रकाश म्हटला किंवा इथली जी नाती आणि माणसं यांनी आमच्यावर जे संस्कार केले ते पुढं पिढ्यानपिढ्या पुरणार आहेत अशा पद्धतीने झालेले. कारण तो वारसा आणि तो वसा आपण आपल्या पुढच्या पिढीला पण देतोय आणि हे आपल्या घरात पण त्या पद्धतीने. श्रीपूरच्या जेव्हा पुण्यामध्ये आपल्याला गेट टुगेदर झालं, स्नेहमेळावा झाला, त्यावेळी सगळ्यांची बहुमुखान मागणी होती की श्रीपूरमध्ये आपण एकत्र जमणं आवश्यक आहे. कारण या शाळेची जी वास्तू आहे, शाळेचं जे वातावरण आहे ते सगळ्यांना अनुभवायचं होतं आणि त्या दृष्टीनं मग आपण रिक्वेस्ट केली. या श्रीपूरच्या सर्व आपल्या वर्गमित्रांनी प्रचंड मेहनत घेऊन आजचा हा दिवस आपल्याला सगळ्यांना दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती आधी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण काय आहे, असं इतक्या सगळ्या लांबून सगळे लोक येणार, त्यांची व्यवस्था करणं, अर्थातच त्यामध्ये काही माहेरकशरी पण आहेत श्रीपूरच्या, त्यांची इथं घरं आहेत, पण ज्यांची घरं नाहीत किंवा ते एका दिवसात बराच त्याच्यावर विचारविनिमय झाला. पण मी ते सगळ्यांना सांगितले की बाबा यावर्षी आपण 1 दिवसाचा ठेवूया, पण लोकांची अशी अपेक्षा आहे की पुढचा जो मेळावा होईल तो किमान 1 मुक्कामाचा ठेवूया, जेणेकरून लोकांशी गप्पा गोष्टी जास्त करता येतील. कारण का की एका दिवसात ठीक आहे भेटीगाठी होतात, पण जास्त वेळ एकमेकाला देऊ शकत नाहीये. तर पुढच्या वेळी आपण निश्चितपणे त्या पद्धतीने विचार करू. एक मात्र तितकंच खरं आहे की चंद्रशेखर विद्यालय ज्या पद्धतीनं उभं राहिलं आणि त्यामध्ये आपल्यासारख्या म्हणजे ज्या पद्धतीनं आपण या शाळेमध्ये शिकलो, गुरुजनांबद्दल आदर होता, थोडंसं आत्ताची परिस्थिती बदललेली आहे मला माहीत आहे. त्यावेळी आपण ती स्कॉलरशिप परीक्षा असेल, 10वीची परीक्षा असेल, वेगवेगळ्या शिक्षणाकडे जायचो, त्यावेळेला शिकवणी म्हणायचे. आता त्या ट्युशन्स झाल्या, त्याचं अर्थकारण आलं, विषय बदलत चालले. पण आपण या विद्यालयाचे विद्यार्थी असल्यामुळं आपण या संस्थेप्रती, या विद्यालयाप्रती आस्था आपली कायम राहणार आहे. आणि असंच आपण वारंवार भेटत गेलो, एकमेकांशी संबंध प्रस्थापित करत गेलो, एकमेकांच्या खाली खुशाली, एकमेकांच्या गप्पा गोष्टी गुजगोष्टी करत गेलो, तर हा जो बॉन्ड आहे सुवर्णवर्ष 1980 हा आणखीन दृढ होईल. अर्थात त्यात पुन्हा अनुल्लेख होता कामा नये. या सगळ्या आपल्या मित्रांना मैत्रिणींना एकत्र आणायचं फार महत्वाचं काम अशोक शिंदेने केलंय. त्याच्यासाठी एकदा काय कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आधी आपण एकत्र आलो आणि मग म्हणजे काही लोकांना आता कार्यबाहुल्यामुळे येता आलेलं नाही, काहींचा मेडिकल इश्यू आहे, पण पुढच्या वेळी हा पट 100% दिसेल अशी आपण निश्चित खात्री करूया. त्या पद्धतीनं आपण पूर्णपणे नियोजन करू. मी पुन्हा एकदा एवढंच सांगतो की चंद्रशेखर विद्यालयाप्रती आपलं जे ऋण आहे, आपले जे कृतज्ञ भाव आहेत आणि आपलं जे प्रेम आहे, आस्था आहे, ही वारंवार वृद्धिंगत होत आहे. भले इथली मॅनेजमेंट जरी बदलली, इथले शिक्षक जरी बदलले, तरी ही वास्तू तीच आहे. जिथं आम्ही 1ली ते 10वी या वर्गामध्ये अत्यंत खेळीमेळीनं गुरुजनांप्रती आदर दाखवत जे आमचं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्याला खरोखर तोड नाही. आणि म्हणून एकदा चंद्रशेखर विद्यालय, इथली सर्व संस्थापक, इथले संस्थाचालक, इथले मुख्याध्यापक, इथले गुरुजन वर्ग आणि आपण सर्वांच्या प्रती मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद रवी एकाने केलेलं आहे. आपण जी पाटण करतानाविषयीची जी सांगितली कृतज्ञता, खरं तर श्री चंद्रशेखर विद्यालयाची स्थापना आकाशी परिवाराने या ठिकाणी केली आणि हा ग्रामीण भाग असताना सुद्धा इथल्या कामगार आणि शेतकऱ्यांचे विद्यार्थी त्यांचं जीवनमान चांगलं उंचवावं, ते चांगले शिक्षित व्हावे या अर्थानं पुण्यातून इथं शिक्षक आणून आपल्याला ते शिकवत होते. आणि शिक्षक सुद्धा इतके म्हणजे आता आपण त्यांच्याविषयी काय बोलावं असे शिक्षक या ठिकाणी आपल्याला लाभले. आजही ती परंपरा चालू आहे, ती अशीच अखंडित चालू राहील असा आपण आशावाद व्यक्त करू. पण ह्या परिसराचं सोनं करणाऱ्या आगाशे परिवाराच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे.
मी यानंतरची विनंती करतो अशोक शिंगटे यांना, सॉरी थोडा गडबड सत्कार घेऊ आपण. आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले डॉक्टर सुधीर पोपळे यांचा सत्कार राजेंद्र पवार यांनी करावा. राजेंद्र पवार आजही या वयामध्ये व्यक्तिमत्व जर बघितलं तर तो काय त्यांचा कबड्डी असेल, सुरपाटे असतील, अत्यंत गाजवलेलं मैदान व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांचं नाव लौकिक आहे. आणि एक शासकीय अधिकारी म्हणून आज सेवानिवृत्ती नंतरही ते तितकेच तेज दिसतात. यानंतर प्राध्यापक बनसोडे सरांचा सत्कार देवीदास बाय यांनी करावा. आपण यानंतर आज आपला हा कार्यक्रम सोशल मीडियावर जो प्रकाशित होतोय, लाईव्ह चालू आहे आता, आपले नाईक नवरे सर त्यांची ओळख थोडक्यात करून देतो. आपल्याला सगळ्यांना माहीत असतील, आपल्याकडे जालेंदर नाईक नवरे म्हणून होते, लॅबमध्ये असायचे ते, त्यांचे चिरंजीव आहेत. आज स्वतःचं त्यांचं युट्यूब आहे, त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी लोखंडेंनी करावा. मारुती लोखंडे यानंतर मी प्राध्यापक बनसोडेंना विनंती करतो की त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, मी माझ्यासमोर असणारे तुम्ही सर्व ज्येष्ठ, माझ्यापेक्षा ज्येष्ठ, तसं माझ्या आणि तुमच्यामध्ये त्याचे अंतर नाही. 2-3 वर्षाचा, 3 ते 4 वर्ष. तुम्ही 10वी 80ची बॅच आहे, मी 83-84चा आहे, एवढंच आहे. मी 3-4 वर्षाचा फरक आहे आणि माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात. मी काही जास्त बोलणार नाही, कारण जे तुम्हाला ऐकायचं आहे ते डॉक्टर साहेब बोलणारच आहे. मला जास्त बोलता येत नाही. जरी मी शिक्षक असलो तरी मी खेळाचा शिक्षक आहे. ग्राउंडवर काही पाहिजे ते सांगा, ते सगळं ज्ञान मी तुम्हाला देऊ शकतो. तरी सुद्धा थोडक्यात मी या शाळेविषयी सांगणार आहे. शाळेनं मला भरभरून काही दिलेलं आहे. मी 1986-87 ला वयाच्या 18व्या वर्षी लागलेला या संस्थेतला पहिला व्यक्ती आहे, की अजून वय 18 माझे पूर्ण नव्हते तोपर्यंत मी या शाळेमध्ये लागले होते. त्यामुळं जवळजवळ 37 वर्ष आता संपलेली आहे सेवा. 40 वर्ष सेवा करणारा मला वाटतं मी पहिला असेल. फक्त एक होतं की मी 10वीला असताना ज्या वेळेला नॅशनल झालो, कबड्डीचा खेळाडू होतो मी, कबड्डी नॅशनल झालो, पाटणकर सर बसलेले होते, त्यावेळेला एंट्री होती. फक्त पाटणकर सरांनी सर्टिफिकेट पाहिलं माझं, मी नॅशनलचं. सर म्हटले घेऊन टाकायला. त्यांची बदली झाली, पाटण सर आले, एवढं झालं. आणि त्या खेळाच्या जोरावर या शाळेच्या वतीनं मी एवढा पुढे गेलो की आज पाहतोय आपण जवळजवळ माझ्या हातून 20 ते 25 पुढंच 25च्या पुढंच मी जवळजवळ आपल्या शाळेतली नॅशनल केली आणि महाराष्ट्राच्या. त्याबरोबर महाराष्ट्राचा कोच होण्याचे, ॲथलेटिक कोच होण्याचेही मान मला मिळाला. 19
19-20ला नाही 16-17ला आंध्र प्रदेशमध्ये गुडीवाडा या ठिकाणी नॅशनल स्पर्धा झालेल्या होत्या. या नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कोच म्हणून मी गेलो. त्यानंतर 19ला लॉकडाऊनच्या अगोदरच्या वर्षी मी भोपाळ या ठिकाणी महाराष्ट्राचा कोच म्हणून गेलो. याशिवाय या शाळेमध्ये असणारे ज्या शिक्षकांचा दरारा होता, ज्या शिक्षकांचं नाव सांगितलं की अजूनही म्हणतात वा वा त्या अशा शिक्षकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. उदाहरणार्थ आरळकर सर असतील, अजून भांबरे सर, भगत सर, ते सगळे आमचे सहकारी, क्षीरसागर सर, ते सगळे सहकारी शिक्षक होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. फक्त एवढंच झालं की मी सुरुवातीला डीएड होतो, डीएडवर लागलो. पहिली नॅशनल गेली मुलगी, पहिली नॅशनल हरियाणा या ठिकाणी निघून गेलो. इथं आल्यानंतर सगळ्यांची नावं दुसऱ्याचीच घ्यायला लागली, माझं नाव कोणच घेणार. मग त्यावेळेचे मुख्याध्यापक होते, त्यांना मी म्हटलं सर मी महिनाभर बाहेर होतो, या मुलीला घेऊन मी महिनाभर हिस्सारमध्ये आहे. कॅम्प अमरावतीला लागला, कॅम्पला 8 दिवस राहिलो, तिथून हिस्सारला गेलो, माझं नाव कोणीच घेत नाही. सर म्हटले तू बीपीएड नाहीस. इन सर्व्हिस मी बीपीएड एमपीएड वगैरे सगळं करून ज्या प्राचार्य पद मिळालं या शाळेमध्ये सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाले आहे. ठीक आहे, असा तुमचा मेळावा प्रत्येक वर्षी व्हावं. शाळेला अभिमानाची म्हणजे बाब आहे. असे जुने एक विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर असणाऱ्या ज्या मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा शाळेला आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की माझी विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत, ते एकत्र आल्यानंतर आम्हाला सुद्धा समाधान वाटतं. एवढं बोलून मी वर्ग चालू असताना मागे काय थोडे चालू होते, त्यावेळेला सरांनी मारुती लोखंडेला उठवलं आणि दोघांची थोडी शाब्दिक चकमक त्यावेळेला झाली आणि वर्ग जोरात हसला त्या चकमकीत. सर म्हणले बघ तुला कशी पोरं हसतायत. त्यांनी प्रत्युत्तर दिलं मला नाही सांगतो मला हसतायत म्हणजे. परंतु हे खेळीमेळीचं वातावरण होतं, शिक्षकांच्या डोळ्याचा धाक होता, त्यामुळं ते जिथल्या तिथं सगळं वातावरण शांत होत होतं. डॉक्टर एका किचकट आजारातून बाहेर आले. मला वाटतं मेंदूमध्ये गाठ होते आणि तज्ञ डॉक्टर सुद्धा थोडे अचंबित होते किंवा शंकास्पद त्यांना वाटत होतं. पण तशातही ऑपरेशन केलं गेलं, डॉक्टर सुखरूप त्यातनं बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी श्रीपूरमध्ये एक सुसज्ज असं मल्टी स्पेस हॉस्पिटल चालू केलं. विजय मोहिते पाटील कार्यक्रमाचे उद्घाटन झालं होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला हे बोनस आयुष्य मिळालेलं आहे आणि हे आयुष्य मी फक्त आणि फक्त नागरिकांच्या सेवेसाठी तिथून पुढे लावलं. आणि त्यांनी त्यावेळेला असा एक विषय पण बोलून दाखवला की माझ्या दवाखान्याला दार नसेल, 24 तास माझा दवाखाना उघडा असेल आणि आजही रात्री अपरात्री कधी त्यांना फोन केलं तर ते रुग्णसेवेला तत्पर असतात. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आम्हाला समजले. विकास हेच ध्येय, विकास हाच ध्यास, प्रत्येकाच्या मुखी सुखाचा घास. या भावनेला प्रेरित होऊन ज्यांनी माळरानावरती आपल्या श्रीपूरची 7 वर्षात पूजा केली त्या कर्मयोगी दृष्टी उद्योगपती परमपूज्य चंद्रशेखर आकाशे मार्गांच्या विनम्र स्मृतीस पहिल्यांदा करतो. आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या श्रीपूरमध्ये आलो आणि आज मी तुम्हाला बघितलं की आज तुमच्याकडे पाहिलं म्हणजे मला वाटतं की तुमचं वय 62 आहे का 26 आहे. एवढा प्रचंड उत्साह त्यांच्या अंगामध्ये आहे. दुसऱ्या आणखी एका पुण्यवान माणसामुळे आपण इथपर्यंत आलो की तुमच्या माझ्यासाठी शेकडो कुटुंब उभारले. तुम्ही आम्ही शिकू शकलो, संस्कारक्षम होऊ शकलो आणि आपल्या पंखामध्ये बळ आलं आणि आपण आपल्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकलो.
चैतन्याचा पुतळा अवतरला भोतळा, चैतन्याचा पुतळा अवतरला भोतळा, ज्ञानोबा माझा. आणि तो ज्ञानोबा म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर आकाश महाराज. त्यांच्याही पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावरती असणारे सध्याच्या शाळेचे प्राचार्य, आम्हालाही शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा 9वी 10वी मध्ये ज्यांनी पायावरती छडी मारली आणि आयुष्यामध्ये सरळ रेषेमध्ये कसं चालायचं ते शिकवलं, ते आमचे सन्माननीय बनसोडे सर. या ठिकाणी व्यासपीठावरती असणारे माझे सन्मित्र आणि ज्यांचा अभिमान आपल्या अकलूजला नव्हे तर श्रीपूरला नव्हे तर पंचक्रोशीला आहे, असे तुमच्या बॅचचे पहिले डॉक्टर सन्मित्र डॉक्टर विजय डाले सर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आणि ज्यांच्या वाढदिवसाला मी भेटायला गेलो की प्रत्येक वर्षी त्यांचं वय मला कमीच वाटतं, असे उद्योगपती देवांना काळेसाहेब. तसेच जो नेहमी उत्साहात असतो. आज आता रवी सरांनी सांगितलं की श्रीपूरमध्ये फक्त आम्ही शिक्षण नाही घेतलं तर एक संस्कारांचे बाळकडू आम्हाला मिळाले, तसा समाज सेवेचा एक बाळकडू या श्रीपूरच्या मातीनं तुम्ही आम्हाला दिला. आणि त्यात एक ज्वलंत उदाहरण ते म्हणजे माझ्याकडे असणारे हेमंत काका दीक्षित. सकाळी 6ला फिरायला जाताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्य तेच असतं. दिवसभरामध्ये किती अडी अडचणी आल्या, कामावर दमून आले आणि संध्याकाळी 8 वाजता सुट्टी होताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा टवटवीतपणा तोच असतो. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या मैत्रीचं रहस्य त्यांच्या चेहऱ्यावरती होत असतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही 1980च्या बॅच, म्हणजे मला वाटतं की या ज्येष्ठ भगिनी आमच्या माता की तुम्ही स्वतःला त्या काळामध्ये कोणी हेमा मालिनी समजत असेल, स्वतःला रेखा समजत असेल, परंतु खरं तर तुमचा आजचा उत्साह पाहिल्यामध्ये मला वाटतं की आजच्या कॅटरीना करीनाशी पण तुम्ही कॉम्पिटिशन करताय. परंतु ज्यांच्यामध्ये आम्ही धारमी तलवारमी, धारमी तलवारमी, आरमी पारमी असेचा किरण मी म्हणत तुम्ही स्वतः संसारामध्ये स्वतः सिद्ध केलंय, कर्तृत्वामध्ये सिद्ध केलंय आणि तुमच्या या महिलांच्या शक्तीला माझा मान समजा. प्रभुदादा बदल म्हणाले त्यांना तुम्ही म्हणताय की हेमा मालिनी होतात तर एका होतात. आमचा काळ तेव्हा अमिताभ बच्चनचा होता, राजेश खन्नाचा होता. आरशामध्ये बघितलं की स्वतःला प्रत्येक जण राजेश खन्ना समजायचं, अमिताभ बच्चन समजायचं. मला वाटतं की आज या तरुण पिढीचा उत्साह बघितलं की त्यांचं वय 60 वाटत नाहीये. आजच्या आमचा सलमान आणि रणबीरला सुद्धा पुन्हा एकदा वाटेल की अरेच्या इतके तरुण व्हायला हे लोक काय करताय. तरी चंद्रशेखर विद्यालयाचं टॉनिक आहे असं मला वाटतं. तेव्हा माझ्या तरुण असलेल्या सर्व ज्येष्ठ सन्मित्रांनो आणि बंधूंनो, आज आपण श्रीपूरमध्ये आलो, तुम्ही आम्ही आलो. आज प्रत्येकाचं कर्तृत्व झालं. पाहता पाहता बालवाडीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि कधी एकदा 10वी होऊन आपल्या सुरवंटाचं कृपाकृ झालं हे आपल्याला कळलंच नाही. परंतु हे कृपाकृ होत असताना आपल्यावरती कळत न कळत संस्कार होत गेले, शिक्षकांच्या माध्यमातून होत गेले, शिक्षकांच्या माध्यमातून होत गेले, या समाजाच्या माध्यमातून होत गेले. आणि या सगळ्यांची आई होती ती म्हणजे तुम्हा आमचा या काळजातला तुकडा, ते म्हणजे चंद्रशेखर विद्यालयाची वास्तू. आणि यातून आपण घडत गेलो. किंवा प्रत्येक जण कोणी चाळीत राहायचं, कोणी बंगल्यामध्ये राहायचं, कोणी प्रायव्हेट घरामध्ये राहायचं. पण मला वाटतं की तेव्हा सीमाताई आपल्या 2च खोल्या होत्या पिवळ्या चाळीतल्या, पण त्या 2 खोल्याची जागा आम्हाला कधीच अपुरी पडली नाही. आज आमच्या 2,000 स्क्वेअर फुटांचे बंगले झाले, पण ती माझ्या आज त्याच्यामध्ये नाहीये. चाळीमध्ये जेवणाच्या वाट्या एकमेकांमध्ये पसरायच्या. या घरातली आमटी त्या घरात जायची, त्या घरातली कोशिंबीर शेवटच्या घरात जायची, त्या घरातली गव्हाची खीर तिथल्या मावशी बोलत द्यायचं, म्हणायचं अरे बाळा तुला परीक्षेला जायचंय, ही गव्हाच्या खीरची वाटी कोणता गोड द्यायचं, कोणता पेपर चांगला जाईल, ही ममता आज खावत सांगते. ती ममता या श्रीपूरनं दिली, या शाळेनं दिली, त्या चाळीनं दिली, या मातीनं दिली. हे आपण कधीच विसरू शकणार नाही. आता केसकर साहेबांचा मी नामोल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. त्यांनी आता सुंदर पद्धतीने ते कसे घडले सांगितले. ते म्हणजे जर तुमच्या संगतीमध्ये मी आलो नसतो तर आज कदाचित माझा मार्ग वेगळा असता. पण मित्र हो चंद्रशेखर विद्यालयाच्या मुशीतला विद्यार्थी असा ताऊन सेवक निघाला की सोन्यासारखं कर्तृत्व करणारा एक पत्रकार केसकर साहेबांच्या रूपाने आमच्या आज एक आमच्यासाठी आदर्शाचे पत्रकार जागृती जनमंडळाच्या माध्यमातून उद्या आज केसकर साहेब असतील, आमचे कमेंट काका पेंडसे साहेब असतील, गरुड काका असतील, इथे मी या श्रीपूरच्या मातीला संस्कार दिले की जेव्हा आम्हाला शालेय जीवनामध्ये कळत नव्हतं की पिक्चर म्हणजे
काय, संस्कार म्हणजे काय, गाणं म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, संगीत म्हणजे काय, हे या लोकांनी आम्हाला शिकवलं. तेव्हा या केसकर साहेबांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी आता सांगितलं की मी कौतुक करताना मला आणखी एक कामोल्लेख करावा असं वाटतं, तो आगाशी कुटुंबियांचा करावा वाटतो. आपण तर त्यांच्या क्षेत्राचे आयुष्यभर उभी राहणारच आहे. काय बोलायचं ते आगाशी कुटुंबियांबद्दल? त्यांच्याबद्दल मी म्हणू इच्छितो, ज्ञानियाचा व तुकयाचा तोच त्यांचा वंश आहे. ज्ञानियाचा व तुकयाचा तोच त्यांचा वंश आहे. त्यांच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. त्याच्याशिवाय एवढं मोठं कर्तृत्व होत नाही. आज तुम्हा आम्हासारखे आज हजारो विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडतील. आज कर्तृत्वाचा फुलोरा आपला नुसता राज्यातच नव्हे, देशातच नव्हे, तर आज परदेशामध्ये आटकेपार या चंद्रशेखर विद्यालयाचा विद्यार्थी जातोय. अभिमानाने छाती फुलून येते की आज आमच्या चंद्रशेखर विद्यालयाचा झेंडा आज आटकेपार जातोय. त्याचं रोपटं लावलंय त्या लोकांनी. आता सुद्धा सध्या डॉक्टर रामदास देशमुख साहेबांच्या ताब्यात शाळा आहे. आज बनसोडे सरांसारखे प्राचार्य या शाळेमध्ये असलेले काही शिक्षक मंडळी देखील परिश्रम घेत आहेत. पिढी बदलत चालली आहे, विचार बदलत चाललाय. येत असणाऱ्या या जगावरती थोडंसं मोबाईलनं अतिक्रमण केलंय, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वाचाल तर वाचाल म्हणून हातातल्या पुस्तकाची आवड कशी जपून ठेवायची आणि विद्यार्थ्यांना संस्कृतीच्या चौकटीत कसं ठेवायचं याची जबाबदारी पूर्ण जाण बनसोडे सरांसारखे शिक्षक आज करत असतात. त्याचा मनस्वी अभिमान वाटतो. आज आपण आलो, मी तुम्हाला बघितलं की सगळ्यांना फेटे बांधलेलं बघितलं की म्हणलं आमच्या डॉक्टर डाळे साहेबांनी आज काय महाराष्ट्र केसरीचं आयोजन केले. खऱ्या अर्थाने एकदम तेजस्वीपणाने दिसणारे माझ्या बंधू भगिनी आहेत त्या सगळ्या. तुमच्याकडे पाहिलं म्हणजे मला वाटत नाही की आज तुम्ही वयाची 60 पार केली असेल. एक डॉक्टर म्हणून मला वाटतं की आज आम्ही काही लोक बघतो अगदी 50-45 मध्ये लोक बघतो. आता डाळेसर मी ओपीडी संपवून माझ्याकडे पुण्यातले डॉक्टर येत असतात. आता मी गुडघ्याची 2 ऑपरेशन केली. मला दुर्दैव वाटलं की 32 आणि 34 वर्षाच्या मुलांच्या गुडघ्याच्या सर्जरी आम्हाला दुर्बिणीतल्या आता करायची वेळ येते. हे काय आरोग्याचं लक्षण आहे? काय पिढीच्या पुढच्या पिढीचं लक्षण आहे? परंतु तुमची पिढीची आहे. ती शालेय जीवनामध्ये भरपूर खेळली, भरपूर आनंद घेतला, सकस आहार घेतला आणि मनाने तुम्ही श्रीमंत झाला आणि त्या श्रीमंतीचं फळ तुमच्या चेहऱ्यावरती आरोग्य देवतेच्या रूपाने मला दिसतं. हे असं तर तुमचं आरोग्य टिकून राहावा. 60 मध्ये आल्यावर तुम्ही काय सांगणार डॉक्टर काळेसाहेब? मी आता हेमंताला म्हटलं की तू आज चाललायस, गेले 2-3 दिवस झालं तो हेमंत काका आमचं डाय करतो. अरे म्हटलं काय बनगड आहे? तुम्हाला नंतर कळलं की शाळेच्या जुन्या विद्यार्थी त्याला भेटायला येणार. अरे ही जी तुमची अवस्था ती अवस्था इकडे पण असते हेमंत काका. अशा वेळी शाळेमध्ये असताना अशी भरपूर असते. मला एक वेळ वाटत असतं तेव्हा शशी कपूर सारखा एखादा विद्यार्थी दिसत असतो, तरणा पान राजबिंडा. एखाद्या विद्यार्थीला वाटतं की अरे वा आपला स्वप्नातला राजकुमार असाच असावा. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतो अरे बापरे हेमा मालिनी सारखे दिसते, उद्या मी पण करतो. 2 तासाचा अभ्यास 4 तासांवरती जातो. लाईट नसताना सुद्धा शेजारच्याकडे जाऊन अभ्यास करतो. ही अवस्था इकडच्या पण बाजूला असते. पण आपल्या प्रत्येकाला कर्तृत्व सिद्ध केलं. पाहता पाहता प्रत्येक जण संसारात पडत गेला, मुलं बाळे येत गेली आणि आज तुमच्याकडे पाहून मला वाटत नाही की नातवंडांचं पण तुमचं वय आहे, परंतु चेहऱ्यावरती त्या नातवंडांकडून मिळत असलेला जो बंडलाभ काय असतो की नातवंडाला बघितलं की आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारचं चैतन्य या शरीरामध्ये बदलून येत असतं. ते ममत्वाचं असतं, ते पितृत्वाचं असतं, ते आजोबांचं असतं, ते आजीचं असतं आणि यातून येतं. आणि हेमंत काका आज त्यांची किती इच्छा झाली तरी त्यांच्या मनामध्ये एक भावना येत असेल मला वाटतं, कसा धरावा नेम तुझ्यावर, कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. आता ऐवज आहे तू दुसऱ्याचा वेडा, आता ऐवज आहे तू दुसऱ्याचा वेडा, कसा करू प्रेम तुझ्यावर. एक भावना येते. डॉक्टर तुम्ही कविता पण करता? खरे अर्थानं आयुष्य काय आहे कसं जगायचंय प्रत्येक बोलायचं ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे आनंद शोधायला शिका. हा आनंद हा काही पैशावरती अवलंबून नाही, आनंद शिक्षणावरती अवलंबून आहे. आनंदी होणं ही तुमची मानसिकता. आज या ठिकाणी तुम्ही येताय, प्रत्येक क्षणाचा आनंद घेताय, प्रत्येक शब्दाचा आनंद घेताय, मनमुराद हसताय. मी म्हणतो की आयुष्य हेच आहे. उद्याची ही दोरी किती लिहून ठेवली आहे कुणालाच माहित नाही. जितनी चावी परिभ्रामणे उतनाही चले खिलवणं आहे, तो कशासाठी करायचंय. आज तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पायाची लोटांगण घेताना दिसत आहेत. पण दुर्दैवी मला वाटतं मी कधी एखाद्या देवळामध्ये
कॉम्प्युटरमध्ये दोन माणसं डॉक्टर गाळेसाहेब मला बसलेली दिसतात, काहीतरी हिशोब करत असतात, एकमेकाशी भांडत असतात. अरे मी म्हणतो देऊळ ही काय हिशोबाची झाली. हिशोब घरात करा, बाहेर बसा, देवळामध्ये आणखी त्या परमेश्वराच्या समोर बसलं पाहिजे, त्याचं प्रसन्न चिंतन एखादी प्रार्थना म्हणली पाहिजे. त्या परमेश्वराकडे पाहिल्यानंतर मनामधल्या गाभाऱ्यामध्ये अशी तुमची भक्ती फुलली पाहिजे आणि त्याचं चैतन्य घेऊन तिथले सुवासिक फुलं आणि हातामध्ये प्रसाद घेऊन तुम्ही घरामध्ये गेलं पाहिजे. पण ती मानसिकताच नाही. आज माणसं त्या ओझ्याखाली दबत चालली. म्हणून मला वाटतं की मला आणि डॉक्टर गाळेसाहेबांना रोज 25 ते डायबेटीस आणि 25-40 ब्लड प्रेशरचे पेशंट बघण्याची वेळ येते. तुमच्या बॅच मध्ये असा आजार कोणालाच नसावा आणि असला तरी मला वाटतं की आजच्या या मेळाव्याच्या एकमेकांच्या मैत्रीनं एकमेकांच्या भेटीने ते आजार पळून जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये आजपासून नक्कीच 10 वर्षामध्ये वाढ झाली असेल. तेव्हा या साथीमध्ये काय करायचं तर स्वतःचं आरोग्य सांभाळत असताना मी एकच तुम्हाला या ठिकाणी म्हणेल, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे पण एक डॉक्टर म्हणून मी आज 25 वर्ष प्रॅक्टिस करताना सांगू इच्छितो की दिवसभरामध्ये सकाळच्या वेळी एक 40 मिनिटं स्वतःला द्या. ती 40 मिनिटं फक्त मोकळे चालण्यासाठी फिरायला जावा, निसर्गामध्ये फिरायला जावा. अहो किती सुंदर सूर्योदय असतो, त्या आकाशामध्ये येणारे रंगीबिरंगी रंग. आज एखादे फोटोवर दिले तरी ते रंग तुम्हाला निर्माण करता येतील. त्या सूर्योदयाचा आनंद घ्यायला शिका, पक्ष्यांच्या किलबिटाचा आनंद घ्यायला शिका आणि याच्यामध्ये तुम्ही निसर्गाच्या जेवढे जवळ जाल तेवढं आयुष्य तुमचं वाढणार. आज मी तुम्हाला आता म्हणलं तसं आहे, या शाळेमध्ये तुम्ही आलात तर आल्यापासून मी यांचे चेहरे बघतोय, यांची भावना बघतोय. गरुड सरांचं भाषण ऐकलं, केसकर साहेबांचं भाषण ऐकलं, बनसोडे सरांचं भाषण ऐकलं आणि मला मनामध्ये वाटलं की तुम्ही किती मनापासूनच इथे आले. कुणी मुंबईत आले, कुणी कराडला आले, कुणी पुण्यात आले. आज ही काही सगळी मंडळी आलेली आहे. मला वाटतं की या शाळेच्या मंदिरामध्ये येऊन जणू काही तुमच्या त्या काळातल्या सुवर्ण आठवणींचा तुम्ही या ठिकाणी एक दीपस्तंभ तयार केलाय आणि त्या देवाऱ्यामध्ये एखादी छोटीशी समय लावावी आणि तिचा प्रसन्नपणे असा तिचा प्रकाश पडावा आणि त्याने चैतन्य द्यावं. ती भावना मला तुमच्या या चेहऱ्यावरती दिसते आहे. आज आमचे राजपूत साहेबांना मी पाहिलं आता आणि या वयामध्ये मी त्यांच्याकडे पाहिलं की मी म्हणेन मुझे हो तर राजपूत साहेब. आज या वयामध्ये त्यांचा असणारा भक्तिभाव, त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला वाङ्मय, आज केवढी मोठी परंपरा संत वाङ्मयांची तुम्हाला आम्हाला मिळाली. या वयामध्ये कुठेतरी स्पिरिच्युअलिटी पाहिजे, दगदग धावपळ पैसा आहेच आहे. कुठेतरी थांबून स्वतःमध्ये रमायला शिका, कुटुंबामध्ये रमायला शिका, मित्रामध्ये रमायला शिका. आणि आज अध्यात्म म्हणतो ते तरी काय असतं? अध्यात्म म्हणजे आपल्याच स्वतःच्या आत्म्याची स्वतःला ओळख करून देणं म्हणजे अध्यात्म. ज्या मनामध्ये शांतता नाही, ज्या मनामध्ये आनंद नसतो, ज्यामध्ये मनामध्ये मी स्वतःची जाणीव ज्याला होते ना, तोच माणूस आयुष्यामध्ये सुखी असतो, समाधानी असतो. आणि तीच भावना मला तुमच्या चेहऱ्यावरती दिसते आणि मला वाटतं की या रूपानं आज तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि अजून एक सूचना देईल, एक 20 ते 25 मिनिटं रोज तुम्ही योग साधनेसाठी द्या. योग करा, मेडिटेशन करा. आणि ज्यांना कोणाला आजार आहे न टाळणारी गोष्ट आहे, काही आजार आहेत ते अनुवंशिक येणारच आहेत. तुम्ही कितीही व्यायाम करा, कितीही पथ्य पाळा, उद्या डायबेटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याच्या नियमितपणे गोळ्या घेत जावा. आपल्याला उद्या स्ट्रोकचा बळी व्हायचं नाहीये, उद्या आपल्याला हार्ट अटॅकचा बळी व्हायचं नाहीये. नियमाने औषधं तर घेतच राहा, पथ्य पाळतच जावा. पण मी आता सांगितलं की वेळच्या वेळी तुमच्या तपासण्या करतच जावा. आणि मित्रहो, वयाच्या 60वरती आल्यानंतर आपल्या मुलांचा आपल्यावरती बोजा पडू नये ही प्रत्येकाची आई वडील म्हणून भावना असते. मग तो आर्थिक असेल, आपल्या कुठल्या शारीरिक असेल, तेव्हा मेडिक्लेम नावाचं खूप मोठं वरदान, मेडिकल पॉलिसी, आरोग्य विमा ही मिळाली. प्रत्येकाचा जरूर आरोग्य विमा असू द्या, चांगला 2 लाख 5 लाखाचा असू द्या. विम्याला फार पैसे लागत नसतात. तो विमा तुमच्या उपयोगी पडू नये अशीच माझी इच्छा आहे. पण वेळ काळ कोणाला सांगून येणार नाहीये, कारण हे धावपळीचं युग आहे. आणि जर आपल्याला हे आजार असतील तर डॉक्टरांकडच्या नेहमी तपासणी करत जावा. आणि आज ते मित्र नावाचं जे टॉनिक आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. आजकाल काही संवादच हवं चालला. आज कोण कोणाला कधी कारणाशिवाय फोनच करत नाहीये. उद्या आमच्या प्रभूने जर फोन केला आम्हाला, अरे काय सुधीर आपण राहतोय, कसं आहेस तू, उद्या जर रविवारी ये चहा प्यायला, 10 मिनिटं भेटू. अहो जेव्हा एकमेकांना आम्ही 10 मिनिटं भेटू ना, तेव्हा मी त्याला म्हणेन, अरे मित्रा पार्टी काय प्रत्येक वेळी देत जाऊ नको, पार्टी तू द्यायलाच पाहिजे का नाही, तर तुझं काय चाललंय थोडंसं माझ्या कानात सांगत जा. आणि ती होणारी हितगुज जी आहे, ती हितगुज तुमचं आयुष्य वाढवते, मित्राचं आयुष्य वाढवते. तुमच्या सगळ्यांचं मैत्री असंच फुलत जाऊ एवढीच आज प्रार्थना करतो आणि मला बोलवलं धन्यवाद.
पाहुण्यानंतर कोण बोलायचं नसतं, आवाजच होत असतात. परंतु ऐकल्यानंतर आपल्या कोणाच्या काही भावना असतील तर थोडे व्यक्त केल्या तरी अडचण येणार नाही. सुवर्णा कुलकर्णी. हॅलो, मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे आणि माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी परिवार, आपण आज 45 वर्ष संसाराशी माफ करून आज आपण सगळे इथं आलो आणि गेले 1.5 महिना आमच्या इतक्या फोनापोरी नाही तर आम्ही कधी कुणाला फोन नाही केले, ठराविक जणांना फोन करायचं उचलायचं, पण इथे येण्यासाठी जी धडपड आणि प्रयत्न केले. पहिला तर अशोक चव्हाण, काही झालं की शिंक्याचा पहिला फोन आहे, नाही तर हा शिंक्या पिडतोय अगं आणि आमच्याला फोन कर, तमक्याला फोन कर, असं करत 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 ही मोठ गाठत आम्ही इथपर्यंत आज आलो. आणि आता सगळ्यांचा उत्साह, डॉक्टरांचं भाषण, सरांचं भाषण ऐकून तर अजूनच उकळ्या फुटल्या. आणि खरं तर आढळले आपण 16 वर्षाचे झालो. पहिली आठवण म्हणजे पहिली पेन्शनबाईंनी गमामध्ये शिकवली. तिथं परत आम्ही त्यांच्याच शाळेत पुढे विद्यार्थी शिकवले, पण त्यांच्याकडे शिकवणे जायचे. तर विद्यार्थी म्हणजे मी, हेमंत दीक्षित, शशी दीक्षित आणि सुरमा कुलकर्णी, आम्ही 4 जण असायचो. आणि तिथं कशी आमच्या खोड्या भावनेला काहीतरी व्हायचं. मग पहिला डोळा माझा असायचा हेम्याला बाहेर आमचं पहिलं दडवायचं. हेम्या आणि 2 माझे प्रत्येकाला हेम्याकडे गेला असेल, त्याला जेवढे गोड लागले. आणि अजूनही एवढ्या वर्षात कधी झालं मी जर कोण हेमंत आणि हेम्या म्हणलं मला बरं वाटतं. आणि हेम्या सशा असंच बोलायची सवय झाली. आणि विशेष म्हणजे हे सगळ्या संसारातून पार करत अर्धा आम्ही काठावर आलो. आणि एक दिवस माझी आणि विजय ढाळीची गाठ झाली, डॉक्टर विजय ढाळी. आणि ती सुद्धा अशी की आम्ही गवाटूकडे सरांकडे गेलो होतो आणि तिथं माझी मुलगी त्यांच्या जिन्यावरून खाली पडली आणि परतची काठ तिथं घुसली. मग इतकी मी घाबरली. 3-4 वर्षाचीच मुलगी होती. म्हटलं सर काय बरं, मला आणि तू घाबरलीस का? म्हणजे घाबरले की मला फक्त डॉक्टर सांगा कोण. आणि म्हणजे आपलं विजय आहे ना. म्हणजे काय विजय काय डॉक्टर. मग मी म्हणजे माझी पहिली तर 10वी नंतर त्याच वेळी त्याच्याकडे गेले. आम्हाला बोलायचं पण होतं, मुलीला ताटी पण घालायचे. अशा अवस्थेत आम्ही दोघांना हे केलं, त्याला तिला टाकी घातली, शांत केलं. मी, माझी बहिणी आणि सर आम्ही घरी आलो. मग 2-5 मिनिटं तरी बोलले त्याच्याशी. त्याच्यानंतर अशीच आम्ही. पण मी जेव्हा श्रीपूरला येते तेव्हा विजय ढाळे, देव्या म्हणजे देवा काळे त्यांना भेटायचे मी कधीही श्रीपूरून जातो. आणि आधी तर पूर्वी माझा भाऊ तिथं ह्याच्यापाशी राहायचा सोसायटीच्या तिथं. आता तुम्ही श्रीकांत नावाने ओळखता. तर तिथं दानात बसले की सगळेजण भेटायचे जाता येतात. आणि सुधीर डॉक्टरांचं पण कौतुक आहे, त्यांना मी तानं बघितलेले, तानं फिरवलेले. आणि माझं नाव माहेर मला लाडन सगळे राणी म्हणायचे, नाव सुवर्णा. आणि तिच्या बाईंना माझं असं दोन्ही नाव खूप आवडायचं. त्यांनी दोन्ही मुलींची नावं तशी ठेवली. आणि बाईंना मी पण आम्ही छोटी बाई शाळेतील लग्न झाल्यानंतर 2 वेळा लांब सगळं झालं याच्यावर फार आवडायचं बाईच्या. परत 2 जुळी बाळा झाली का अजून गंमत वाटायची. पण आम्ही खेळायला जायचो दोघांना. आणि तोच आता आपल्या श्रीपूरमध्ये एकदम नाव लौकिक करतो, त्यामुळे खूप बरं वाटते. आणि सगळ्या मैत्रिणी ह्या वारंवार, काही जणी आम्ही सतत होतो श्रीपूरला, पण काही जणी कधीच निघाले नाही. त्यामुळे त्यांना आपण काही बोलायचं असेल तर बोला. आणि परत एकदा असंच उत्साहाने आपण भेटू आणि इतका मजा मिळावा अशी फार इच्छा आहे. आणि आता सुद्धा मी खूप अट्टास करून बऱ्याच मैत्रिणींना आधी दिवशी यायला लागलो. फक्त आम्ही श्रीपूरमध्ये आधी दिवशी सगळ्या भेटू शकलो नाही. पण मी, मनीषा, शैलजा वाटत आम्ही तिघं माझ्या भाऊजाईकडे गेलो शेळ्याला. अशोकने
केलं आणि आम्ही फार मजा केली काल दिवसभर आणि दिवसभर भरपूर बसलो आणि येताना मोबाईल विसरून आलो आणि त्याचा मोबाईल विसरून आलो मग इकडे शिव्या आणि असं मला वेळ असायची नेमकी आणि आपण 10:30 तू नको काळजी करू मला माहिती आहे त्यात रस्ता चुकला आणि मी पण खूप दिवस प्रश्न पडला माझे मी त्याला म्हटलं अरे बापरे हे फार अवघड झालं पण विसरणं हे फार वेळ वाटतं कारण विसरणं म्हणजे दासू सरांची आठवण आली आता तुम्हाला नवीन पिढीला दासू माने म्हणून सर माहीत नसतील आम्हाला होते ते तर ते एकदा मी शाळेत दुसरीत का तिसरीत असेल आणि 3 शिक्षक द्यायचे होते म्हणून मग 3 वर्ग एकत्र केले सभागृहामध्ये आम्हाला बसवलं आणि त्या दिवशी माझी पाठीवरची पेन्सिल घरी झाली आणि म्हणून मी पाठीवरची पेन्सिल मागत होते द्या करा तर मला तुम्ही मला असं सगळं मला बोलून काय झालं आणि काय झालं मी म्हणलं अशी पेन्सिल मी मागितली आम्हाला तरी पाठीवरच अभ्यास होता ते म्हणजे इकडे त्यांनी मला फ्रॉक असा वर करायला लागला सगळ्या 52 मुलांपुढे मला भीक मागायला आणि ते सगळ्यांना सांगितलं हिला जो पेन्सिल देईल त्याला 1 तास शिक्षा त्यामुळे कोणी मला पेन्सिल दिली नाही आणि त्या दिवसापासून विसरणं काय असतं हे डोक्यात ठेवलं आणि सरांना इतकं वाटलं मला एवढी शिक्षा दिली पहिले माझ्या आईला जाऊन भेटले काकू म्हणे माफ करा पण म्हणे आई म्हणजे असं नाही जे आहे ते आहे त्यामुळे ते चांगलंच शिकेल पण वय माझं तरी मी तिसरीला होते पण विसरणं काय असतं आणि आज मला ती सतत आठवण की मोबाईल घरी विसरतो आणि ऑर्डर विसरत तिथून मग तिकीट आला त्याची आमची चुका उपायला लागली पण ते सगळं मला आठवायला लागलं आणि काय विसरल्यामुळे किती घोटाळा होऊ शकतो आणि असं चार दिवस खाणं होतं सगळी गोष्टी लागल्या आणि आपल्याला उशीर होणार लागतं आपण वेळेवर आपली शांत बनायची पण आपली खडबड वेगळी होती पण एवढं करून मी शांत असते त्यामुळे मी एवढं बोलून एवढं कमी त्या बोलणार अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं थोडक्यात बोला कारण केटरर्सचा आपल्याला फोन यायला लागलाय आपण सगळे या गेट टुगेदरमध्ये उपस्थित राहायला सगळ्यांना सांगितली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मी काही जास्त काही बोलणार नाही कारण सगळेजण बोलून गेलेले त्यामुळं मी थोडक्यात सांगते की आता या शाळेने जे आम्हाला संस्कार दिले त्या आत्ताच्या पिढीला थोडे कमीच आहे आम्हाला सगळं काही मिळालं शाळेकडून आम्हाला सगळं काही शाळेकडून मिळालं शिक्षण मिळालं आत्ता आम्ही जे अंधास्वामींचे जे स्वामींचे जे अभंग वगैरे आम्हाला जेवढे पाठ आहेत ते आत्ताच्या पिढीला कुठलेही पाठ नाही एवढं आम्हाला लहानपणापासून बाई किंवा जे 1ली 2री 3री पर्यंत सगळं जे शिक्षकांनी दिलं ते आता या पिढीला पण मिळावं असं मी मुख्याध्यापकांना विनंती करते काय सर हा गेट टुगेदर आता वय 60 गेलेला आहे हा गेट टुगेदर असाच व्हावा सगळ्याच्या तब्येती चांगल्या राहाव्यात तुमच्या मुलाला मागं सगळे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की बीज अमृताचे पोटी फळ रसाळ कोमल हे याचा अर्थ मला कोणी सांगू शकेल शुद्ध बीजापोटी फळ आपण जसे संस्कार मुलांना देतो तसे ते संस्कार सगळ्या पिढीला सुद्धा ते संस्कार राहतात त्यामुळं सर आमच्या शाळेचं नाव अजून असंच राहावं असं आम्हाला वाटतं कारण आम्हाला या शाळेने सगळं दिलं सगळं शाळेत चूक करत नाही असं होत नाही माणसाच्या हातून चूक होतच असते प्रत्येक माणूस कुठं ना कुठं तरी चुकत असतो पण त्यानं वेळेत जर सावरली चूक तर तो मनुष्य पुढे जातो चूक सावरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सर त्यांना आता भीती वाटायला लागली की संस्था चालू
त्याच्यातलं काही मला अभिमान आहे की माझा भाऊ या शाळेमध्ये क्लास आहे. माझा भावाला रोज ही शाळा बघायला. आम्हाला पण असंच वाटत होतं की आम्ही पण पुढे शिकावं, बीएड व्हावं, आम्ही पण शिक्षण व्हावं. तसंच आमच्याकडे शाळेतल्या वर्गाचे शिक्षक आहेत, चांगल्या पोस्टवर विद्यार्थी आहेत आणि असंच राहू काय सर एवढं हा जो सोहळे असे होतात ते फक्त हुशार मुलांचे वगैरे होतात. पण इथे आल्यावरती मला थोडासा गैरसमज झाला. बेसिकली सगळे म्हणून माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि सुनील सर शाळा आणि श्रीपूर आणि त्यांचा व्यवसाय त्याची खूप आत्मीयता आहे. काय म्हणेल त्यांचं हेल्थ कॉन्शियसनेस हा एक भाग की त्यांना बघतो बरेच दिवस म्हणजे चांगले मित्र आहेत त्यांचे. आपण भेटल्याने जरा मन मोकळं केल्याने जरा लॉन्जिटिव्हिटीमध्ये थोडा फरक निश्चित पडेल असं मला वाटतं. म्हणजे मी पूर्वी आठवायचं मला की आम्ही विनाकारण कोणाकडे कधीही जात असतो. मला संजय इथं आहे, माझ्या घरचे आठवड्याभर गावाला गेले तर मी संजयकडे असायचो राहायला. त्याच्या घरी खायला काय आहे कुठल्या डब्यात हे मलाही माहिती होतं. आणखी मला कधी काही वाटलं नाही. माझे आई वडील तिकडे कुठे असतील तिथे ते निश्चित होते आणि तो आणि मी असे एकत्र असतो. इतकं अटॅचमेंट त्यावेळेस होती. शिक्षणात मी काही खूपसं काही काम केलेलं नाही, पण बाकीचे आहेत त्यांनी आपण भेटत राहूया. असेल आपण काही आणलंही नव्हतं आणि काही मिळणारही नाही आहे, पण आपण एकमेकांसोबत जरा चांगला वेळ निश्चित घालू शकतो. शेवटाकडे जाऊया. गुरुजींचे एक आपल्याला थोडं कविता ऐकवण्याची इच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी कविता आहे. माझी शाळा. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्याप्यापेक्षा आमचा घोरपाटच बरा होता. कितीही असला नोकरीचा लढा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळाचा थाटच मोठा होता. हरवलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी पण शाळेतल्या मित्रांचा काळ सुखाचा होता. धन्यवाद. छान. देव माझा सांगून गेला पोटापुरतंच कमव. जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. त्यानंतर डॉक्टर दाळे. दहावीसारखाच विद्यार्थी आले. काय नाही, मी जास्त वेळ घेणार नाही कारण उशीर झालाय. तसं आपल्याला आता खूप सरांनी कविता म्हटली, प्रकाशने एक 4 ओळी सांगितल्या. मी एक गाण्याच्या छोटेसे 4 ओळी आहेत फक्त. दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है. उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं, दिए जलते आपल्या या सुवर्ण वर्ष 1980 या मेळाव्यासाठी आपल्याला विनंतीला मान देऊन डॉक्टर सुधीर पोपळे या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आपल्याला शाळेचा वर्ग आदरविवार असून सुद्धा शाळेचा वर्ग उघडून दिला, त्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल त्या शाळेचे प्राचार्य मनसोडे सर यांचे सुद्धा आभार मानतो. मीडिया रिपोर्टर दत्ता नाईक
ते सुद्धा काही कामासाठी बाहेर जाणार होते, पण आपण विनंती केल्यामुळे ते आज थांबले आपल्या सगळ्यांसाठी. त्याबद्दल त्यांचे आभार. शिरीष खोत सरांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. तुमच्या सगळ्यांचे काय आभार मानणार नाही. आबा कांबळे आपल्या शाळेचे शिपाई कांबळे हे सुद्धा थांबले, त्याबद्दल त्यांचे आभार. तुमचे काय आभार मानणार नाही. आपण सुंदर भेटत राहू. कार्यक्रम डॉक्टरांना जायची काही आहे, कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपल्याला गलांडे